चला, सुटले ना तोंडाला पाणी तर घ्या मग मस्त कडक भाकर आणि निंबू टाकून ताटात घ्या की आणि चुरून खावा मस्त. चला सांगते ना मग रेसिपी. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला मटणाची भाजी आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भाजी कशी दिसत आहे सांगा बरं पटपट लवकर. चला तर आपण आता साहित्य काढून घेणार आहोत. तर भाजीसाठी मसाला तर पुढे तुम्हाला मी सांगते. चला या. कांदे आपण आता भाजी धुवून घेणार आहोत. चला तर आज आपण करणार आहोत मटणाची भाजी. चला तर अर्धा किलो इथं मटण आणलेलं आहे. चला जवळून दाखवते तुम्हाला. त्याआधी सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. तर चला तर आता आपण करणार आहोत. आज आता आपण सध्या मटण शिजायला टाकणार आहोत आणि मटण शिजवून चला आता त्यानंतर आधी मटण धुवून घेऊया. तर हे आहे मटण. चला तर आता आपण स्वच्छ मटण आधी धुवून घेऊया आणि आधी मी निवडून घेते मटण, कारण की यातनी म्हणजे स्वच्छ बघून घेते नंतर मग धुवून घेते. तर कमेंटमध्ये सांगा की मटणाची भाजी कोणाकोणाला आवडते. तर आमच्या घरी खाणारे आहेत फक्त 3 जण खातात मटण, बाकी कोण आम्ही 4 जण आहोत. पण मी मटण खात नाही, म्हणजे मी नॉन व्हेजिटेरियन नाही आहे मी. तर मस्त झाला. मी आता धुवून घेते, तुम्हाला नंतर दाखवते. तर अशा पद्धतीनं मी पाण्यात टाकलेलं आहे आणि इकडे आपण दुसऱ्या टाकून घेणार आहोत. 2-3 पाण्यात मस्त स्वच्छ असं धुवून घेणार आहोत आपण. इकडे मस्त गॅस पेटून घेणार आहोत. तर इकडे मस्त मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती आणि आपला कुकर गरम होत आहे. तिथपर्यंत मी कांदा टमाटे सगळं कापून घेणार आहे. चला मी मस्त तेल टाकून घेणार आहे. मी मस्त तेलाची फोडणी देऊन अशी तेल असं टाकलेलं आहे आणि याच्या संग आता मस्तपैकी तेल आपलं तपून आलेलं आहे आणि यात टाकणार आहे मी थोडंसं जिरे आणि हळद थोडीशी जास्त टाकायची, कारण की रस्सा मस्त घट्ट निघते. मग त्याचा जर फिक्का रस्सा असेल तर मी थोडंसं टाकायचं मीठ आणि नंतर मग टाकून द्यायची मटण चटणी टाकून द्यायचं. मस्त असं फिरून घ्यायचं. छान असा तडका मस्त मटणाला बसलेला आहे. नंतर आपण टाकणार आहोत आता कांदे आणि टमाटे. चला आता पटपट आपण कांदा कापून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हा कांदा धुवून घेणार आहे. नंतर हे मी आता भाजीत टाकणार आहे. जे शिजायला भाजी टाकलेली आहे मी मटणाची शिजवण्यासाठी टाकणार आहे अशा पद्धतीने. चला तर मस्त मी आता इथं पालक सांबार आणि कांदा आणि टमॅटो कापून घेतलेला आहे आणि मी टाकणार आहे मिक्स करण्यासाठी. चला जवळून दाखवते तुम्हाला. तर पाहू शकता आणि हे पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे आणि याला झाकण लावून घेणार आहे. चला आता आपण मस्त 7 ते 8 शिट्ट्या काढून घेणार आहोत आणि नंतर मग आपली तिथपर्यंत भाजी शिजणार आहे. आता आपण करणार आहोत मटणासाठी मसाला काढून घेणार आहोत. चला तर मसाला आपण काढून घेणार. चला दाखवते तुम्हाला. तर हे मी कांदा मस्त कापून घेतलेला आहे. अशा पद्धतीने मी आता कांदा भाजून घेणार आहे मसाला. चला तर हा मी मसाला काढून घेतलेला आहे, म्हणजे भाजून घेतलेला आहे. तर आता मी हा मिक्सरमधून काढून घेणार आहे.
चला तर आपली कढई तपलेली आहे आणि आता आपण टाकून घेणार आहोत तेल. तेल आपल्या आवडीनुसार टाकायचं, मी जास्त तेल नाही टाकणार. तर मस्त असं 2 मापून मी तेल टाकून घेतलेलं आहे. चला तेल तपू दे, नंतर टाकणार आहे मस्त. तर आपला तेल तपलेलं आहे आणि आता टाकणार आहे मी मसाला. पाहू शकता मस्त सरळ असं वाढलेलं आहे. असंच मसाला होऊ द्यायचा, मग हे तेल तपू द्यायचा आणि मस्त मसाला होऊन द्यायचा तेलामध्ये. आमच्या इकडे तर अशीच भाजी करतात मटणाची. तुमच्याकडे कशी करतात सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास एक लाईक कर जा व्हिडिओला. आणि थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार, कारण की आधी पण मीठ टाकून घेतलेलं आहे मी. चला आता मसाला आपण 5 ते 6 मिनटं मसाला होऊ देऊ. तर मस्त यातने आता आपण टाकणार आहोत थोडीशी मिरची पावडर. मी 1.5 चम्मच मिरची पावडर टाकणार आहे आणि मस्त होऊ देणार आहे मसाला. आणि बाकीचं सगळं हळद धने पूड सगळं टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि मस्त मसाला पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा आहे. मस्त जवळून तुम्हाला दाखवते मी. आपला मसाला बघा किती मस्त झालेला आहे. अजून आपण थोडासा वेळ होऊ द्यायचा मसाला. थोडंसं मी टाकणार आहे त्यातनी पाणी, अशा पद्धतीने पाणी. आणि पाणी हे पाणी टाकल्यावर तेल सुटेपर्यंत मसाला अगदी छान पद्धतीने होऊ द्यायचा. मसाला आपला व्यवस्थित झालेला आहे. आता टाकून घेणार आहोत भाजी आपण त्यातून. तर पाहू शकता मस्त आपल्याची भाजी झालेली आहे. कमेंटमध्ये सांगा भाजी पाहून तुमच्या पण तोंडाला पाणी आलं का. तर अशी आपली भाजी तयार झालेली आहे. चला या भाजी. तर आपली भाजी मस्त शिजवून तयार झालेली आहे. प्लेटमध्ये मी काढलेली आहे. तर आपली मस्त अशी मटणाची भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता किती छान मस्त दिसत आहे. चला कशी वाटली भाजी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये. मस्त भाकर आता घ्यायची का, कशी ज्वारीची भाकर घ्यायची आणि मस्तपैकी चुरून अशी खायची मस्त वरपत. चला जर भाकरीचा काला जर भाजीसोबत नाही खाल्ला तर मी काय म्हणणार खाल्लं. चला या जेवण करायला सगळ्यांनी पटापट. आणि आवडल्यास लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चला ठीक आहे.